नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बँकिंग एक्झाम करंट अफेअर्स सिरीजमध्ये मी संतोष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 मे ते 9 मे पर्यंतचे जे काही बँकिंग एक्झामसाठी आवश्यक असणारे करंट अफेअर्स आहेत ते करंट अफेअर्स आपण डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली जी पहिली न्यूज आहे ती 1 मे संदर्भातली न्यूज आहे. 1 मे हा जो दिवस आहे तो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिवस आणि गुजरातमध्ये गुजरात दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे की May 1st comes as the establishment day for the state of गुजरात आणि महाराष्ट्र. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1960ला त्यावेळेचं जे काही बॉम्बे प्रेसिडेन्सी होती त्या बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून भाषेच्या आधारावर फार महत्वाचं येतं की लिंग्विस्टिक बेसिसवरती आपण काय बघतो की 2 स्टेट्स फॉर्म झाले. 2 स्टेट्स होते, एक महाराष्ट्र आणि दुसरा आहे की गुजरात. फार मोठा लढा त्यासाठी झाला होता. महाराष्ट्राच्या वतीने देखील आपल्या सगळ्यांना माहिती असेल की संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी होती ती देखील यासाठी पार पडली होती. गुजरातीची जर आपण माहिती घेतली तर गुजरात ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट इज गुजराती. कम्स एज अन इंडो आर्यन लँग्वेज विच इमेज एज अ लोकल प्राकृत अँड संस्कृत. ही त्यांची ऑफिशियल लँग्वेज आहे. थोडक्यात फक्त माहिती असं आपल्याला की ही जी लँग्वेज आहे तिला इंडो आर्यन लँग्वेज म्हटलं जातं आणि ती जी आहे ती प्राकृत आणि संस्कृत या ज्या लोकल लँग्वेज आपल्या पूर्वीपासून त्याच्यापासून इव्हॉल्व्ह झालेल्या आहे आपल्याला असं बघायला मिळतं. ज्वेल ऑफ वेस्टर्न इंडिया ही एक महत्वाची ज्याला म्हणतो की आपण टायटल आहे जे गुजरातात दिलं जातं. पश्चिमेकडचा ज्याला आपण म्हणतो की ज्वेल असं गुजरातला म्हटलं जाते. इथं आपण बघतोय की फ्रीडम फायटर अँड रायटर के.एम. मुन्शी ओरिजिनली प्रपोज कन्सेप्ट कॉल महागुजरात. तर ही महागुजरातची कन्सेप्ट जी आहे कुठेतरी विचार जाऊ शकतं की महागुजरातची कन्सेप्ट जी आहे ती कोणी प्रपोज केली होती तर के.एम. मुन्शी यांनी प्रपोज केली होती, पण जे शक्य नाही झालं. मुंबई जी गुजरातला हवी होती किंवा मुंबईवरून जो वाद झाला होता महाराष्ट्र गुजरातमध्ये तर ती महागुजरातची कन्सेप्ट होती, पण ते शक्य नाही झालं. मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली. पुढे बघतोय आपण द लिस्ट ऑफ द वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोईंग सिटीज पब्लिश्ड बाय द फोर्ब्स इन 2010. 2010 मध्ये फोर्ब्सनं जगातल्या वेगानं वाढणाऱ्या ज्या काही सिटीज होती त्यांचा एक अहवाल पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये अहमदाबाद ॲट नंबर 3 आफ्टर चॉन्डिंग अँड चेंगू सिटीज इन चायना. या 2 सिटीज नंतर अहमदाबाद ही 3ऱ्या नंबरची सिटी होती की जगामधल्या फास्टेस्ट ग्रोईंग सिटीमध्ये तिचा नंबर 3रा होता. सो ही गुजरातमधलीची माहिती आहे. गुजरात जर आपण अधिक माहिती घेतली तर महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं जे म्हणतो की आपण ते त्या स्टेटमधून बिलॉंग करतात. आयर्न मॅन ऑफ इंडिया ज्याला म्हणतो आपण सरदार वल्लभभाई पटेल. पुढे बघतोय आपण की महाराष्ट्र डे किंवा महाराष्ट्र दिवस हा देखील आपण 1 तारखेला साजरा करतोय आणि हा देखील आपण बघतोय की महाराष्ट्र हॅज बीन द लँड ऑफ मराठा वॉरियर्स हू हॅव फॉट देअर एनिमीज विथ करेज. मराठा लढायांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण बघतोय की आपलं स्टेट जे आहे ते स्टेट फार फेमस आहे. आणि सगळ्या लोकांनी आता कोविडच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही स्टेटने आपला जो काही दिवस होता तो दिवस अतिशय साध्यापणे साजरा केला आपल्याला बघायला मिळतोय. पुढची जी न्यूज आहे ती वर्ल्ड ट्यूना डे बद्दलची ही न्यूज आहे जो 2 मे रोजी ऑब्झर्व केला जातो. आपण बघतोय इथं की जे रिझन आहे किंवा ट्यूना डे सेलिब्रेट करण्याचं टू रेज अवेअरनेस about the tuna fish and importance to humans and earth and to promote sustainable fishing practices. तर हे फार महत्वाचं आहे सध्याच्या घडीमध्ये की ज्या फिशिंग प्रॅक्टिसेस सध्या पार पडल्या जात आहेत त्याच्यामध्ये मोठे मोठे ट्रॉलर्स यूज केले जात आहेत. त्याच्यामुळे ज्या काही स्पेसीज आहेत काही महत्वाचे स्पेस आहेत त्यांना धोका उत्पन्न होतोय. तर त्याच्यासाठी ही ट्यूना डे आपण सेलिब्रेट करतोय. युनायटेड नेशन ऑफिशियली रिकॉग्नाइज द वर्ल्ड ट्यूना डे इन 2017. 2017 मध्ये पहिल्यांदा युनायटेड नेशन हा दिवस रिकॉग्नाइज केला होता आणि तेव्हापासून आपण काय करतो की रेग्युलरली हा इयर बेसिसवरती आपण वर्ल्ड ट्यूना डे सेलिब्रेट करतोय 2 मेला. ट्यूना विषयी जर आपण आधी माहिती घेतली तर इज अ सॉल्ट वॉटर फिश कंप्राइजिंग ऑफ सम 15 डिफरंट स्पेसीज अक्रॉस 5 जेनेरा. जवळपास 15 वेगळ्या स्पेसीज आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हे वर्ल्ड ट्यूना डे 2 मेला आपण काय करतोय हे सेलिब्रेट करतोय. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट डे तो म्हणजे की वर्ल्ड लाफ्टर डे ऑब्झर्व ऑन फर्स्ट संडे ऑफ मे. तर याची काही विशिष्ट डेट नाहीये पण मेचा जो पहिला रविवार असतो त्या मेच्या पहिल्या रविवारी आपण काय करतोय की हा वर्ल्ड लाफ्टर डे आपण सेलिब्रेट करतोय. एस्टॅब्लिश्ड इन 1998 1998 ला एस्टॅब्लिश झाला होता. फर्स्ट सेलिब्रेशन वॉज ऑन जुलै 28, 2008 इन मुंबई. हे फार महत्वाचं आहे की वर्ल्ड लाफ्टर डे हा आपण बघतोय की एस्टॅब्लिश झालाय 1998 ला, पण जो पहिला सेलिब्रेशन झालं वर्ल्ड लाफ्टर डेचं ते जुलै 28, 2018 ला 8 ला हा सेलिब्रेट करण्यात आला होता. तो देखील मुंबईमध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता. अरेंज्ड बाय
मदन कटारिया, फाउंडर ऑफ द वर्ल्ड वाईड लाफ्टर योगा मुवमेंट. ह्या 2-3 फॅक्ट इथं आहेत ज्या आपल्या दृष्टीने काय आहेत की महत्वाचे आहेत. कधी ऑब्झर्व करतो आपण तो ऑब्झर्व ऑन फर्स्ट संडे ऑफ मे. हे देखील फॅक्ट इथं महत्वाचे आहेत. इथं बघतोय आपण आता हसण्याचे जे फायदे आहेत ते फायदे आता वेगळे मेन्शन करायची आवश्यकता नाहीये की आता सध्याच्या घडीमध्ये ते किती गरजेचं आहे. स्ट्रेसफुल जगामध्ये हसणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्याच साठी आपण बघतोय की त्या अवेअरनेससाठी आपण त्याच्या हसण्यामुळे जे काही हिलिंग इफेक्ट्स आहेत तुमच्या बॉडीवरती ते प्रमोट करण्यासाठी आपण काय करतोय की हा वर्ल्ड लाफ्टर डे सेलिब्रेट करतोय. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट डे तो म्हणजे की वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे हा जो आहे त्याच्याविषयीची ही न्यूज आहे जो आपण 3 मे रोजी काय करतोय की सेलिब्रेट करतोय. युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं 3 मेला हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे काय केलाय की डिक्लेअर केलाय. ऑब्व्हियसली की त्याचा एम जो आहे टू रेज अवेअरनेस अँड इम्पॉर्टन्स ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस ज्याला म्हणतो आपण की जे फार गरजेचं आहे सगळ्या जगासाठी. त्या फ्रीडम ऑफ प्रेस साठी हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे आपण काय करतोय की सेलिब्रेट करतोय. आणि इथं हे पण महत्वाचं आहे की रिमाइंड गव्हर्नमेंट्स ऑफ देअर ड्युटी टू रिस्पेक्ट अँड अपहोल्ड द राईट ऑफ फ्रीडम. म्हणजे ज्या ज्या जगामधल्या गव्हर्नमेंट्स आहेत त्या गव्हर्नमेंटची ही ड्युटी आहे की त्यांनी जे काही प्रेसचं फ्रीडम आहे त्याला रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्याला कसं अजून जास्त उचलून धरता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथं बघतोय आपण की आर्टिकल 19 ऑफ द 1948 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे 1948 ला आपण बघतोय की मानवी हक्काचा जाहीरनामा डिक्लेअर केला त्यामध्ये आर्टिकल 19 जे आहे आणि इथं बघतोय आपण की एक विंडॉग डिक्लेरेशन आहे. आता ही विंडॉग डिक्लेरेशन काय आहे? अ स्टेटमेंट ऑफ फ्री प्रेस प्रिन्सिपल पुट टुगेदर आफ्रिकन न्यूजपेपर जर्नलिस्ट इन विंडॉग इन 1991. हे 2 गोष्टींच्या आपण बघतोय की मेमरीमध्ये किंवा याच्यासाठी आपण बघतोय की हा आपण डे काय करतोय की सेलिब्रेट करतोय आपण. पुढे बघतोय आपण की दिस इयर्स वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे थीम जे आहे ते इन्फॉर्मेशन ऍज अ पब्लिक गुड. तो फॅक्टच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याला 2 फॅक्ट महत्वाचे. पहिली फॅक्ट म्हणजे की हा जो दिवस आहे की मे 3 या दिवशी आपण वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे सेलिब्रेट करतोय. दुसरी फॅक्ट की 2021 साठी जी थीम आहे ती आहे म्हणजे की इन्फॉर्मेशन ऍज अ पब्लिक गुड ही त्याची काय असणार आहे की थीम असणार आहे. पुढे बघतोय आपण की ऑर्गनाइज अॅन्युअली सिन्स 1993 1993 पासून हा जो दिवस आहे तो आपण अॅन्युअली काय करतोय की ऑर्गनाइज करतोय आणि आपण तो प्रेस फ्रीडम साठी सेलिब्रेट करण्याचं काम करतोय. सो ही प्रेस फ्रीडम डे बद्दलची ही फार महत्वाची न्यूज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट ज्या न्यूज आहेत त्या कंटिन्युएशन बघा की ज्या इलेक्शन रिझल्ट आता डिक्लेअर झाले होते त्या इलेक्शन रिझल्ट संदर्भातल्या ह्या न्यूज आहेत. पहिली जी न्यूज आहे ती केरळमधून येते. केरळमध्ये आपण बघतोय की LDF जे आहे LDF म्हणजे लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट जे आहे त्या लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटनं सेकंड कन्झिक्युटिव्ह टाइम मध्ये केरळमध्ये त्यांचे सरकार जे सरकार स्थापन केलेलं आहे. इथं बघतोय आपण की पिनराई विजयन हे त्यांनी त्यांच्या लिडरशिपमध्ये ही इलेक्शन लढली गेली होती आणि दुसऱ्या वेळेला त्यांना काय मिळते की केरळमध्ये सक्सेस मिळते. जर आपण केरळच्या असेंब्लीचा विचार केला तर जवळपास 140 मेंबर्स आहेत केरळच्या असेंब्लीमध्ये. त्याच्यामध्ये आपण CPM जे आहे ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सिस्ट ज्याला म्हणतो आपण हॅज वोन 62 सीट्स त्यांना 62 सीट मिळाल्या. त्याच्यामध्ये CPI जे आहे त्याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणतो आपण त्यांना 17 सीट्स मिळाल्या. काँग्रेसला 21 सीट्स मिळाल्या. IUML ला 15 सीट्स मिळाल्या. केरळ काँग्रेसला मार्क्सिस्टला 5 सीट मिळाल्या. जनता दल सेक्युलर आणि केरळ काँग्रेस आणि NCP यांना जवळपास 2-2 सीट्स इथे मिळाल्या. BJPला या स्टेटमध्ये त्यांचं खातं उघडता आलेलं नाहीये. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आसाम मधून न्यूज आहे. आसामच्या इलेक्शनचे पण रिझल्ट आपल्या समोर आले होते आणि BJP लीड NDA जी तिथलं जे सरकार तिथलं जी अलायन्स होती त्यांना तिथं परत एकदा सत्ता मिळते. ती देखील त्यांना सेकंड कॉन्झिक्युटिव्ह टाइम तिथं सत्ता मिळते. आणि इथं बघतोय आपण की यासाठी डेट्स आपल्या समोर आहेत की इंडिया हॅज सिक्युअर्ड 75 सीट्स इन 126 मेंबर असेंब्ली. जवळपास 126 मेंबर्स आहेत आसामच्या असेंब्लीमध्ये आणि त्यातल्या जवळपास 75 सीट्स आहेत त्या NDAला म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सला मिळालेल्या आहेत. इंडिव्हिज्युअल पार्टीचा विचार केला आपण तर BJPला तिथं 60 सीट मिळाले आणि त्यांची जी अलाय होती आसाम गण परिषद त्यांना 9 सीट्स याच्यामध्ये मिळायला बघायला मिळतील. काँग्रेसला याच्यामध्ये 29 सीट्स मिळायला बघायला मिळतील आणि AIUDF ला 10 सीट्स मिळायला बघायला मिळतील. सो इलेक्शनचे रिझल्ट देखील महत्वाचे आहेत आणि ते असेंब्ली इलेक्शनचे रिझल्ट आहेत त्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट जे इलेक्शन झालं होतं ते TMC म्हणजेच वेस्ट बेंगॉलचं जे फार चर्चेमध्ये इलेक्शन होतं आणि इथे देखील आपण बघतोय की वेस्ट बेंगॉल जे रुलिंग पार्टी होती पाठीमागची तृणमूल काँग्रेस यांनी 3rd टाइम त्या इलेक्शनमध्ये काय केलेलं आहे की त्यांनी विजय मिळवलेला आहे. चीफ मिनिस्टर ममता बॅनर्जी यांच्या
लिडरशिप खाली ही इलेक्शन लढली गेली होती. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की ममता बॅनर्जी यांची नंदीग्राम मधली सीट गेलेली आहे. नंदीग्राम मध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. तृणमूल काँग्रेसचा जर विचार केला आपण इंडिव्हिज्युअल लेवलला तर त्यांनी जवळपास 209 सीट्स काय केलं की जिंकलेले आहेत. 292 सीट्स टोटल वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीमध्ये, त्याच्या 209 सीट्स म्हणजे क्लिअर कट मेजॉरिटी तृणमूल काँग्रेसकडे आहेत. बीजेपी जे कॅम्पेनिंग जर आपण बघितलं असेल तर बीजेपी कॅम्पेनिंग मध्ये असं दावा करत होते की त्यांना 200+ सीट्स मिळतील, पण तरी देखील बीजेपीला ह्या इलेक्शन मध्ये फक्त 76 सीट्स मिळाले आहेत. पण ही देखील फार मोठी अचिव्हमेंट आहे, कारण का जवळपास पाठीमागच्या इलेक्शनचा विचार केला तर आपण 3 सीट्स पर्यंत त्यांनी सुरुवात केली होती आणि आता ते 76 सीट्स पर्यंत पोहोचले. त्यामुळे जर ग्रोथ बघितली आपण तर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला ग्रोथ बघायला मिळते. शुवेंदू अधिकारी फार नाव महत्वाचं आहे, कारण का यांनीच नंदीग्राम मधून ममता बॅनर्जींचा पराभव केलेला आहे. जवळपास 1956 मतांनी त्यांनी नंदीग्राम मधून ममता बॅनर्जींचा पराभव केला. नंदीग्राम हा ममता बॅनर्जीचा गड मानला जातो, जिथून त्या कंटिन्युअसली इलेक्शन जिंकत आल्या होत्या. पण यावेळी मात्र त्यांना पराभव फेस करावा लागलाय. पण त्यांची पार्टी मात्र 209 सीट्स म्हणून क्लिअर कट मेजॉरिटी असलेल्या आपल्याला बघायला मिळते. पुढे बघतोय आपण तामिळनाडू इलेक्शन पण देखील झाल्या होत्या आणि तामिळनाडू इलेक्शन मध्ये डीएमके जे आहे त्या डीएमके लीडर स्टॅलिन यांनी चांगल्या लिडरशिप मध्ये यावेळी इलेक्शन जिंकलेले. आफ्टर डेकेड ऑफ ऑपोजिशन द डीएमके वॉन अ कन्व्हिन्सिंग विक्ट्री ओव्हर आर्च रायव्हल एआयडीएमके. आपण जर बघितलं की तामिळनाडूचं इलेक्शन जर तुम्हाला थोडक्यात माहिती असेल तर 2 पार्टीज ज्या आहेत त्याच्यातल्या फार महत्वाच्या पार्टी आहेत, म्हणजे की एक डीएमके द्रमुक मुनेत्र कळघम आणि दुसरी एआयडीएमके अण्णा द्रमुक जे आहे तुमची ती त्या 2 पार्टीज तर फार महत्वाचे. आणि गेल्या 10 वर्षापासून डीएमके ही अपोजिशन मध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापूर्वीच आय गेस जयललितांचा मृत्यू झाला, की ज्या एआयडीएमके ला लीड करत होत्या, आणि त्यांच्या मृत्यूनंतर मात्र एआयडीएमके मध्ये मोठी लिडरशिपची वॅकन्सी होती आणि 10 वर्षापर्यंत डीएमके त्यांच्या अपोजिशन मध्ये होती. पण यावेळी काय होते की स्टॅलिन जे आहे त्यांना लोकांनी चान्स दिलेला आहे आणि ते यावेळी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुढे येतील. ही तामिळनाडू इलेक्शन संदर्भातील न्यूज आपल्याला माहिती असणं गरजेचं. सो ह्या 4 ज्या महत्वाच्या स्टेट्समध्ये इलेक्शन होते आपण इलेक्शनच्या गोष्टी आपण इथे कव्हर केलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या कुठल्या पार्टीज सत्तेमध्ये येत आहेत, कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण कोण अपॉइंट होत आहेत, हे देखील आपल्याला एक्झाम दृष्टीनं महत्वाचं ठरणार आहे लक्षात. ठीक आहे. पुढची जी न्यूज आहे ती फेसबुक संदर्भातली न्यूज आहे आणि इथं न्यूज वाचू शकतो तुम्ही की फेसबुक टू इंट्रोड्यूस वॅक्सिन फाइंडर टूल ऑन मोबाईल ऍप इन इंडिया. हे नवीन एक ऍप फेसबुक मार्फत डेव्हलप केलं जाणार आहे की जे काय करेल की लोकांना त्यांच्या जवळच्या भागामध्ये कुठे वॅक्सिन अवेलेबल आहे हे शोधण्यासाठी मदत करणार आहे. पुढे बघतोय आपण की फेसबुक सेड इट्स पार्टनरिंग विथ द इंडियन गव्हर्नमेंट टू रोल आउट वॅक्सिन फाइंडर टूल. हे फार महत्वाचं आहे की इंडियन गव्हर्नमेंट बरोबरचं कोलॅबोरेशन आहे आणि त्या मार्फत ते हे वॅक्सिन फाइंडर टूल विकसित करणार आहेत, विच हेल्प पीपल टू आयडेंटिफाय प्लेसेस नियर बाय टू गेट इन्क्लुडेड. म्हणजे जवळपासच्या भागामध्ये आता बोलल्याप्रमाणे आपण की कुठे वॅक्सिन अवेलेबल आहे हे सांगण्याचं काम हे टूल करणार आहे. पुढे बघतोय आपण की द सोशल मीडिया जायंट had already in this week announced the $10 million grant for emergency response effort for COVID-19 situation in the country. जवळपास $10 million ची त्यांनी काय केली की मदत घोषित केलेली आहे. पुढे बघतोय आपण की हे जे टूल असणार आहे हे टूल जवळपास 27 लँग्वेज मध्ये हे टूल अवेलेबल असणार आहे. हे फार महत्वाची गोष्ट असणार आहे. त्याचबरोबर आपण होते की इन दिस टूल वॅक्सिन सेंटर लोकेशन्स अँड देअर आवर्स ऑफ ऑपरेशन हॅव बीन प्रोव्हाइडेड बाय द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. यांच्याकडून फेसबुकला काय केलं जाणार आहे की वॅक्सिन सेंटर्स कुठं कुठं अवेलेबल आहेत, त्यांची लोकेशन्स काय काय आहेत आणि किती तासांसाठी किंवा काय आवर्ससाठी ते ऑपरेशन मध्ये असणार आहेत, ह्या गोष्टी या टूलसाठी फेसबुकला प्रोव्हाइड करण्याचं काम मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर करणार असल्याला आपल्याला बघायला मिळते. सध्या आपण होतो की गव्हर्नमेंटचं एक पोर्टल आहे ते म्हणजे की कोविन. त्या कोविन वरती जाऊन आपण काय करू शकतो की वॅक्सिनसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. तिथून आपण आपली सीट जे शेड्यूल जे आहे ते आपण बुक करू शकतो. हे लक्षात ठेवा फक्त. पुढची जी न्यूज आहे ती आरबीआय संदर्भातली न्यूज आहे. आरबीआयने काय केलंय की नुकतंच रविशंकर यांचं नेक्स्ट डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या 2-3 व्हिडिओपूर्वी आपण बघितलं होतं की बीपी कनुंगा हे ऍज अ डेप्युटी गव्हर्नर म्हणून काय करते की त्यांच्या 1 वर्षाच्या एक्सटेन्शन नंतर रिटायर्ड होत आहेत आणि त्यांच्या रिटायरमेंट नंतर ती जी एक वॅकन्सी होती, कारण का आपण होतो की 4 टोटल आपल्याला डेप्युटी गव्हर्नर असणं गरजेचं आहे. सध्या 3 पोस्ट भरलेल्या होत्या आणि बीपी कनुंगा रिटायर्ड झाल्यामुळे 4थी पोस्ट रिकामी होती. तर त्या 4थ्या पोस्टवरती आता आपण होतो की आरबीआयचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर टी रविशंकर यांची 4थे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे. जी अपॉइंटमेंट कमिटी आहे कॅबिनेटची त्यांनी यांच्या अपॉइंटमेंटला अप्रुव्हल दिलेलं आहे. 3 वर्षांचा त्यांचा टेन्युअर असणार आहे किंवा त्यांचं एज जे असेल त्या दृष्टीने काय केलं की ते तिथं काम करतील. सध्या 3 जे इतर गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर काम करतील त्याच्यामध्ये मायकल डी
पात्रा ते बघतोय आपण की मॉनिटरी पॉलिसी डिपार्टमेंटचे हेड आहेत. त्यानंतर मुकेश कुमार जैन की जे कमर्शियल बँकर टर्न सेंट्रल बँकर आहेत. राजेश्वर राव आणि शंकर यांचा जो पोर्टफोलिओ असणार आहे तो ऑब्व्हियसली जिथून कनुंगा रिटायर्ड झाले तोच पोर्टफोलिओ त्यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं फिनटेक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पेमेंट सिस्टम, डिस्क मॉनिटरिंग ह्या गोष्टी काय असतील की त्यांच्याकडे असतील. ही हॅड जॉईन द सेंट्रल बँक ॲज अ रिसर्च ऑफिसर इन सप्टेंबर 1990. हे त्यांच्याविषयी एक्स्ट्रा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढच्या दोन महत्वाच्या अपॉइंटमेंट आहेत ती म्हणजे की त्रिपुरारी शरण यांची अपॉइंटमेंट आहे ॲज अ न्यू चीफ सेक्रेटरी ऑफ बिहार. आपण बघतोय की सिनियर IAS ऑफिसर त्रिपुरारी शरण यांचं बिहारचे चीफ सेक्रेटरी म्हणून अपॉइंटमेंट झालेले आहे. IAS ऑफिसर आहेत ते 1985 बॅचचे बिहार कॅडरचे ते IAS ऑफिसर आहेत. The post of chief secretary was laying vacant following the death of Arun Kumar Singh, who passed away due to COVID-19 complications. जे पूर्वीचे अरुण कुमार सिंग जे बिहारचे चीफ सेक्रेटरी होते त्यांची कोविडमुळे डेथ झाली होती तेव्हापासून ही पोस्ट वॅकंट होती. पण आता आपण बघतोय की शरण यांची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झालेली आहे. त्यानंतर बघतोय आपण की बँक्स बोर्ड ब्युरो यांच्याकडून हर्षा बंगारी यांची एक्झिम बँकेच्या MD म्हणून अपॉइंटमेंट त्यांनी केलेली आहे. तो ही फार महत्वाची अपॉइंटमेंट आपण बघतोय की बँक बोर्ड ब्युरो ज्याला आपण BBB म्हणतोय आपण, त्यांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ज्याला म्हणतो आपण एक्झिम बँक, तर त्याच्या MD पदी आपण बघतोय की हर्षा बंगारी यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती DCB बँकेबद्दलची न्यूज आहे की DCB बँक इन्व्हेस्ट इन इक्विटी इन इंडिया INEX अँड इंडिया ICC. दोन वेगळ्या ज्याला आपण म्हणतो की युनिट्स आहेत त्याच्यामध्ये DCB बँक काय करते की इन्व्हेस्टमेंट करते. तर बघतोय आपण की बँक हॅज इन्व्हेस्टेड सम ऑफ 5 crore रिप्रेझेंटिंग अप्रॉक्सिमेटली 2.89 पोस्टपेड कॅपिटल ऑफ इंडियन इंटरनॅशनल एक्सचेंज. तर ह्या नवीन एका इनिशिएटिव्ह मध्ये DCB बँक काय करते की जवळपास 5 कोटींची इन्व्हेस्टमेंट करते. पुढे बघतोय आपण की बँक हॅज ऑल्सो इन्व्हेस्टेड सम ऑफ 5 crore रिप्रेझेंटिंग अप्रॉक्सिमेटली 4.93 पोस्टपेड कॅपिटल ऑफ इंडिया इंटरनॅशनल क्लिअरिंग कॉर्पोरेशन ज्याला आपण IFSC आणि इंडिया ICC म्हणतो आपण. ह्या दोन गोष्टींच्या मध्ये आपण म्हणतो की 5 कोटींची इन्व्हेस्टमेंट DCB बँकेकडून करण्यात येते. इंडिया INEX हे जे आहे ते फर्स्ट एक्सचेंज इन इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिसेस ज्याला म्हणतो आपण त्याच्यासाठी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये हे DCB ने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. India INEX and India ICC are promoted by BSE, Bombay Stock Exchange, and are the leading exchange and clearing corporation in the गिफ्ट सिटी म्हणतो आपण. त्याला गिफ्ट सिटी काय आहे थोडक्यात पुढे आपण बघतोय की गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी ज्याला आपण गिफ्ट सिटी म्हणतोय आपण. बिझनेस डिस्ट्रिक्ट नियर गांधीनगर इन गुजरात. गांधीनगर गुजरात जवळ हा बिझनेस डिस्ट्रिक्ट असणार आहे. आणि महत्वाचं काय याच्यामध्ये इंडिया फर्स्ट ऑपरेशनल ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे. हे फार महत्वाचं आहे की हे जे बघतोय आपण हे काय की इंडिया फर्स्ट ऑपरेशनल ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी आहे. पुढे बघतोय आपण की हे जे आहे ते साबरमती रिव्हरच्या काठावरती बसलेलं तुम्हाला हे ग्रीनफील्ड सिटी असलेलं बघायला मिळते. इथं तुमची DCB बँकेची ही इन्व्हेस्टमेंट होते. पुढची न्यूज आहे ते सायन्स मध्ये न्यूज आहे की सायंटिस्ट डिस्कवर्ड द स्मॉलेस्ट ब्लॅक होल इन द मिल्की वे गॅलेक्सी आणि त्याचं नाव त्यांनी ठेवलेलं आहे द युनिकॉर्न. आता हे सगळ्यांना माहिती असेल की ब्लॅक होल काय असतं की कुठलाही स्टार जो असतो सगळ्यांना माहिती आहे आपल्याला जसा सन एक स्टार आहे तसे स्टार्स असतात. कुठलाही स्टार ज्यावेळेस त्याच्यामध्ये फ्युअल संपत येतं. फ्युअल हा फ्युअल काय प्रकार असतो तर आपण जर बघितलं सनचा विचार केला आपण तर सूर्यामध्ये जी उष्णता तयार होते पाठीमागचं जे जर फ्युअल बघितलं आपण तर त्याच्या पाठीमागं हेलियम हे फ्युअल असेल लक्षात. आणि मेजॉरिटी स्टार्स मध्ये हेलियम हेच काय असते की फ्युअल असतं. हेलियमची जी काही रिॲक्शन आहे दोन प्रकारचे रिॲक्शन असतात. तुम्ही जर कधी सायन्सचा अभ्यास केला असेल तर एक असते ज्याला आपण म्हणतो की ज्या अणूच्या बाबतीतल्या रिॲक्शन तुमच्या असतील की आपण अणुस्फोट बघतो आपण की अणूचे विभाजन करतो आपण आणि त्यानंतर अणू कॉम्प्लेक्स करतो आपण. ह्या दोन प्रकार सायंटिफिक टर्म्स असतात तिथं जास्त जायची आवश्यकता नाहीये. तर काही हलके जे अणू असतात किंवा ॲटम्स असतात त्यांना आपण जर एकत्र करतो ते एकत्र करण्याच्या प्रोसेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात एनर्जी रिलीज होते. तर त्या प्रकारची रिॲक्शन तुम्हाला स्टार्समध्ये झालेली बघायला मिळते. आणि ज्यावेळेस काय होते की हे जे फ्युअल आहे हे फ्युअल संपतं त्यावेळेस त्या स्टारचं कन्व्हर्जन एक तर ब्लॅक होलमध्ये होतं किंवा आपण ज्याला म्हणतो की एक ज्याला डॉर्फ ज्याला म्हणतो आपण की स्टारमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आता हे दोन काय प्रकार असतात तर ब्लॅक होल ही एक अशी बॉडी असते की ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तो एकदम हाय लेवलचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि असं म्हटलं जातं की ब्लॅक होल हे इतके पॉवरफुल ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे युनिट्स असतात की ज्याच्यामधून लाईट रेज देखील काय होऊ शकत नाहीत की बाहेर येऊ शकत नाहीत. इतकं त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे की स्ट्रॉंग असतं.
तर ज्याचं वस्तुमान ज्याला म्हणतो आपण की ज्या स्टार्सचं एकूण वस्तुमान फार जास्त असतं ते ब्लॅक होलमध्ये कन्वर्ट होतात. ज्यांचं वस्तुमान फार कमी असतं ते काय होतं की डॉर्फ ज्याला म्हणतो आपण की नेबुलामध्ये कन्वर्ट होतात. तर आता हा नवीन एक ब्लॅक होल आहे जो मिल्की वे गॅलेक्सीच्या ज्या गॅलेक्सीमध्ये आपण राहतो किंवा आपली सोलार सिस्टम ज्या गॅलेक्सीचा पार्ट आहे ते आपण मिल्की वे गॅलेक्सी म्हणतो आपण. तर त्या मिल्की वे गॅलेक्सीमध्ये नवीन एक ब्लॅक होल सापडलेलं, त्याला नाव दिलेलं आहे ते म्हणजे की युनिकॉर्न असं नाव दिले त्याला. आणि आता बघतोय की आता पण डिस्कस झालेली स्मॉलेस्ट ब्लॅक होल आहे आपल्या मिल्की वे गॅलेक्सी मधला आणि क्लोजेस्ट टू द अवर सोलर सिस्टम, आपल्या सोलर सिस्टमच्या सगळ्यात जवळ असणार हे बघायला मिळते. द ब्लॅक होल इज लोकेटेड अबाउट 1500 लाईट इयर्स. आपल्यापासून जर बघितलं आपण अंतर जर बघितलं आपण तर आता स्पेस मधलं अंतर बघण्यासाठी आपण हे लाईट इयरचा वापर करतो. तर आपल्यापासून जवळपास ते 1500 लाईट इयर इतकं लांब असेल बघायला मिळते. किलोमीटर मध्ये आपण बघितलं 9.5 ट्रिलियन किलोमीटर आपल्यापासून ते लांब असलेलं बघायला मिळते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती डॉक्टर जोगिंदर दयाल यांच्याबद्दलची न्यूज आहे. वेटरन कम्युनिस्ट लीडर आहे ते. त्यांचं 30 एप्रिल 2021 ला त्यांचं आपण बघतोय की निधन झालेलं आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया याचे ते वेटरन लीडर होते. 80 त्यांचं वय होतं आणि आपण बघतोय की सिनियर लीडर ऑफ सीपीआय फ्रॉम पंजाबमध्ये त्यांनी सीपीआयचं फार काळासाठी नेतृत्व केलं होतं. त्याचबरोबर ते प्रेसिडेंट ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ॲज अ प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया युथ फेडरेशन अशा वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. मास लीडर म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि बऱ्याच मोठ्या त्याला म्हणतो आपण की चळवळीमध्ये त्यांनी पंजाबमध्ये त्यांनी काम केलं आपल्याला बघायला मिळते. पुढची जी न्यूज आहे ती सितार माएस्ट्रो पंडित देबू चौधरी यांच्या निधनाबद्दलची न्यूज आहे. 1 मे 2021 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांना पंडित देबू चौधरी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. ते सितार वादक होते, त्याचबरोबर टीचर, रायटर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तिथं बघतो आपण की द लिजंड ऑफ सितार बिलॉंग टू द सिनिया घराणा स्टाईल ऑफ म्युझिक त्या म्हणतो आपण, तिथून ते बिलॉंग करतात. अचिव्हमेंट जर बघितले आपण त्यांच्या तर अचिव्हमेंट मध्ये बघतो आपण की पद्मभूषण, पद्मश्री अँड द संगीत नाटक अकादमी अवॉर्ड फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ म्युझिक. सो ह्या काही त्यांच्या अचिव्हमेंट्स आहेत. त्या अचिव्हमेंट देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे इंटरनॅशनल फायर फायटर्स डे बद्दलची न्यूज आहे की जो 4 मे रोजी आपण काय करतो की ऑब्झर्व करतो आपण. इंटरनॅशनल फायर फायटर्स डे हा जो 4 मेला आपण ऑब्झर्व करतोय. इथं बघतोय आपण की जानेवारी 4 1999 पासून आपण तो आपण मेमरीमध्ये ऑब्झर्व करतो आपण. काय मेमरी होती तर इथं बघतोय आपण की ऑस्ट्रेलियामध्ये जी बुश फायर झाली होती त्या बुश फायर मध्ये 5 फायर फायटर्सचा ट्रॅजिक मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मेमरीमध्ये आपण काय करतोय की 4 मे हा जो दिवस आहे तो आपण इंटरनॅशनल फायर फायटर्स डे म्हणून काय करतोय सेलिब्रेट करतोय. टू अवेअरनेस जे आहे ते तुमच्या त्याबद्दल स्प्रेड करण्यासाठी. नेक्स्ट जी न्यूज आहे ती फार पॉझिटिव्ह न्यूज आहे, फार कन्स्ट्रक्टिव्ह न्यूज आपल्याला असं बघायला मिळते. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट वो 1.7 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स इन चाइल्ड केअर सबसिडीज. फार महत्वाची न्यूज आहे. काय नेमकं ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट याच्यामध्ये करणार आहे तर ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट हॅज प्लीज्ड 1.7 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर इन चाइल्ड केअर सबसिडीज टू बूस्ट फिमेल पार्टिसिपेशन इन द वर्क प्लेस. पण बघतोय की आई झाल्यानंतर त्या महिलेवरती फार मोठी जबाबदारी असते आईची, मुलाची, आणि त्यानंतर तिचं जे पार्टिसिपेशन आहे वेगळ्या कामांच्या मध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की देशाच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये कुठेही ते काम करत असेल तर कामाची काही ब्रेक घ्यावा लागतो किंवा कामात जाता येत नाही, तर त्यांचं पार्टिसिपेशन कमी होतं. तर ते पार्टिसिपेशन वाढावं यासाठी ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने काय केले की चाइल्ड केअर साठी ह्या सबसिडीची नवीन घोषणा केलेली आहे. आणि याच्या अंतर्गत काय होणार आहे इथं बघतो आपण की ते स्पेंडिंग टार्गेट्स families with more than one child in daycare, boosting subsidies for those with 2 or more children aged up to 5 years old, a maximum 95% subsidy to their second and subsequent children. 2 पेक्षा जास्त ज्यांना अपत्य त्यांचं ती जी मुलं आहेत त्यांना डे केअर, कारण का आपण बघतो की आपल्याकडे ती प्रथा नसली तर देखील फॉरेन कंट्रीमध्ये ती मोठी प्रथा आहे की मुलांना डे केअर सेंटरमध्ये ठेवणं. पण डे केअर सेंटरमध्ये जे तुम्हाला पैसे पे करायला लागतात त्यांची देखील फार मोठी अमाऊंट तुम्हाला पे करायला लागते. त्याच्यासाठी आपण बघतोय की ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट काय करते की सबसिडी प्रोव्हाइड करण्याचं काम करते. जवळपास 95% सबसिडी काय केली जाणार आहे की यांना प्रोव्हाइड केली जाणार आहे. कारण लोक डे केअर सेंटरची फी जास्त असल्यामुळं प्रेफर करतात की ती आईच घरात बसून काय की मुलांचा सांभाळ करेल. त्याच्याऐवजी आता काय होते की या डे केअर सेंटरला ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटकडे सबसिडी मिळते, त्यामुळे ती जी महिला आहे ती महिला काय करू शकते की जाऊन बाहेर त्यांचं काम करू शकते. सो फार महत्वाचं डिसिजन याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि इथं म्हटलेलं आहे की का ते करतायत तर इकॉनॉमी स्ट्रॉंगर साठी, बुस्टिंग फिमेल वर्किंग पार्टिसिपेशन साठी काय करतात की ते लोक हे काम करतायत. आणि त्यांचा अंदाज असा आहे की याच्यामुळे जवळपास 3 लाख
ज्याला म्हणतो आपण की ऍडिशनल आवर्स याच्यामध्ये ऍड होतील, कामाचे तास जे आहेत ते कामाचे तास याच्यामध्ये काय होतील की ऍड होतील. सो फार महत्वाचा निर्णय ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने घेतला आपल्याला बघायला मिळतोय. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आरबीआयनं जवळपास 3 कोटी रुपयांची पेनल्टी आयसीआयसीआय बँकेला लावलेली आहे. तर आयसीआयसीआय बँकेनं काही डिरेग्युलेशन्स होत्या. कशा संदर्भात रेग्युलेशन्स होत्या, तर इथं बघतोय आपण की प्रुडेन्शियल नॉर्म्स फॉर क्लासिफिकेशन, व्हॅल्युएशन, ऑपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बँक्स, काही ज्याला म्हणतो आपण की इथं बघतोय आपण इथं, तर नॉन कम्प्लायन्स विथ इट्स डायरेक्शन इन द मॅटर ऑफ शिफ्टिंग द सिक्युरिटीज फ्रॉम वन कॅटेगरी टू अनदर, हा जो मुद्दा होता सिक्युरिटी ट्रान्सफरचा एका कॅटेगरी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, या संदर्भात त्यांचा जो नॉन कॉम्प्लायन्स होता त्याच्यासाठी त्यांना काय केलं की 3 कोटींची पेनल्टी लागलेली आहे. आणि आरबीआयने एक्सप्लेन केलं की बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 अंतर्गत त्यांनी काय केलं की जी काही पेनल्टी आहे ती पेनल्टी त्यांनी आयसीआयसीआय बँकेला ठोठावलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे ती एअरटेल पेमेंट बँक बद्दलची न्यूज आहे आणि 6% इंटरेस्ट ऑन डिपॉझिट ऑफ ओव्हर 1 लाख. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ज्या पेमेंट बँक्स आहेत त्या पेमेंट बँक्सना डे एंड सेव्हिंग लिमिट जी होती ती 2 लाखापर्यंत आरबीआयने वाढवून दिली होती. आणि त्याच्यानंतर हा एअरटेल पेमेंट बँकने काय केलं की महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि ते काय करतात की जवळपास 6% इंटरेस्ट, ज्यांची डिपॉझिट जी आहे ती 1 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना 6% अॅन्युअल इंटरेस्ट ते काय करणार आहेत की पे करणार आहेत. सो इम्पॉर्टंट न्यूज आपल्याला पेमेंट बँक संदर्भात आपल्याला बघायला मिळते. आणि इथं बघतोय आपण की एअरटेल पेमेंट बँक्स करंटली हॅज ओव्हर 5 crore एंगेज युजर्स. जर एअरटेल पेमेंट बँकचा विचार केला आपण तर जवळपास त्यांच्याकडे 5 कोटींपेक्षा जास्त एंगेज युजर्स असलेले बघायला मिळतील त्याच्यामध्ये. आणि ते आता ही नवीन फॅसिलिटी ज्यांचं 1 लाखापेक्षा जास्त डिपॉझिट आहे त्यांना 6% अॅन्युअल रेट मध्ये काय करणार आहेत की त्यांना प्रोव्हाइड करणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती ओला इलेक्ट्रिक बद्दलची न्यूज आहे, जिची आपण पाठीमागे पण डिस्कस केली होती. तर ओला इलेक्ट्रिकनं वेन बर्जेसला यांना हेड ऑफ व्हेकल डिझाईन म्हणून त्यांना अपॉइंट केलेलं आहे. सो फार महत्वाची न्यूज आहे. इथं बघतोय आपण की वेन बर्जेस हेड ऑफ व्हेकल डिझाईन, भाविश अग्रवाल जे सीईओ आहेत आपल्या ओला ह्याचे, तर त्यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे. आणि इथं बघतोय आपण की ओलाचे सगळेच ज्या गोष्टी असतील म्हणजे ओला इथं आपण बघतोय की इथं ओला स्कूटर्स असतील, ओला बाईक्स असतील किंवा आणि ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्या सगळ्यांसाठीच आपण बघतोय की तुमचे हे जे वेन बर्जेस आहेत ते ऍज अ सीईओ म्हणून काय करणार आहेत की काम करणार आहेत. नेक्स्ट बघतोय आपण मोतीलाल ओसवाल जे आहे त्यांनी जवळपास 185 कोटींचा स्टेक फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक मध्ये काय केलं की अक्वायर केलेला आहे. मोतीलाल ओसवाल ही प्रायव्हेट इक्विटी आहे आणि या प्रायव्हेट इक्विटीने काय केलेलं आहे की फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक मध्ये हा 185 कोटीचा व्यवहार झालेला आहे. इन्व्हेस्टमेंट जे आहे ती इन्व्हेस्टमेंट इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड 3 यांच्या मार्फत काय केलं आहे की हा जो फंड आहे त्या फंड हा फंड मॅनेज केला जातो मोतीलाल ओसवालकडून, यांच्याकडून ह्या फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक मध्ये ही इन्व्हेस्टमेंट झालेली आपल्याला बघायला मिळते. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक मध्ये जर आपण अधिक माहिती घेतली तर ही 2017 मध्ये एस्टॅब्लिश झालेली ही स्मॉल फायनान्स बँक आहे. हेडक्वार्टर बेंगळुरूला आहे आणि जे एमडी आहे ते राजीव यादव याचे एमडी असले आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट आहे न्यूज दी वर्ल्ड लार्जेस्ट एरोप्लेन बाय स्ट्रॅटोलॉन्च, याचं जे टेस्ट फ्लाईट आहे ती पहिली टेस्ट फ्लाईट कंप्लीट झालेली ही न्यूज आहे. ऍक्च्युअली आपण आता व्हिडिओ बनवताना जी दुसरी टेस्ट फ्लाईट देखील कंप्लीट झालेली आहे आणि हे वर्ल्ड लार्जेस्ट एरोप्लेन असल्याला आपल्याला बघायला मिळते. कॅलिफोर्नियाच्या मोजो डेझर्टमध्ये ही टेस्ट फ्लाईट झालेली आपल्याला बघायला मिळते. नाव जे आहे एअरक्राफ्टचं ते ROC हे त्याचं नाव असणार आहे. आणि याचा जर आपण विंगस्पॅन बघितला तर विंगस्पॅन जो आहे तो जवळपास 385 फूट इतका विंगस्पॅन आहे, ज्यानं पाठीमागचं जे US H4 हर्क्युलिस होतं त्याचा 321 फुटाचा जो विंगस्पॅन होता त्याला बीट केलेला आहे. उद्देश जो आहे तो जर बघितला आपण तर स्कॉटलंड जे आहे ते जवळपास 5,50,000 पाऊंडचं पेलोड घेऊन जाऊ शकतं. आणि जे रॉकेट्स आहेत हाय अल्टिट्यूड लॉन्च करण्याचे, ते हाय अल्टिट्यूडचे रॉकेट लॉन्च करण्यासाठी आपण बघतोय की ह्या स्टॉटलॉनचा काय होते की यूज केला जाऊ शकतो. नेक्स्ट न्यूज आहे ती ल्युईस हॅमिल्टन यांच्याबद्दलची न्यूज आहे. तर ल्युईस हॅमिल्टन यांनी पोर्तुगीज ग्रँड प्रिक्स 2021 ही जिंकलेली आहे. आपण बघतोय की 2021 ही स्पर्धा झाली होती. 2 मे रोजी ही स्पर्धा कंडक्ट करण्यात आली होती. पोर्तुगालमध्ये ही स्पर्धा कंडक्ट झाली होती. आपण जर बघितलं की सेकंड विन ऑफ द सीझन हॅमिल्टनसाठी हा दुसरा विन होता सीझन मधला आणि त्याच्या करिअरचा विचार केला तर करिअरच्या मध्ये त्याचा हा 96वा त्याचा हा विजय होता. इथं बघतोय आपण की दिस वॉज द थर्ड रेस ऑफ द सीझन 2021 फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप. ह्या सगळ्या न्यूज आपल्याला इथं माहिती असणं गरजेचं आहे.
नेक्स्ट जी न्यूज आहे ती परत स्पोर्ट्स मधून आपल्याला न्यूज बघायला मिळते, ती म्हणजे की श्रीलंकन ऑलराऊंडर थिसारा परेरा यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काय केलेलं आहे की त्यांची रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. 3 मे रोजी त्यांनी त्यांची रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. 32 वर्षांचे जे होते त्यांनी जवळपास 6 टेस्ट खेळले आहेत, 166 ओडीआयमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि 84 त्यांनी T20 स्पर्धेमध्ये त्यांनी खेळले आहे. पुढे बघतोय आपण की ओडीआय क्रिकेटमध्ये त्यांनी जवळपास 2238 रन्स केलेले आहेत, 175 विकेट्स त्यांनी घेतलेल्या होत्या. इथे बघतोय आपण की द हायलाइट कम इन 2040 when he was a part of Sri Lankan side that won ICC Men's T20 World Cup beating India in the final of Dhaka. 2000 आपल्या सगळ्यांना माहिती असेल की 2014 मध्ये जे T20 वर्ल्ड कप झाला होता त्याच्यामध्ये भारताला हरवून श्रीलंकेनं हा वर्ल्ड कप जिंकला होता, तर त्या टीमचा थिसारा परेरा काय होते की पार्ट होते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती शूटर दिदी ज्यांना आपण चंद्रा तोमर जे आहेत त्यांच्या निधनाबद्दलची न्यूज आहे की 30 एप्रिल रोजी त्यांचं निधन होते. 19 वर्षाच्या त्या होत्या. त्यांचं मूळ नाव आहे ती त्यांचं चंदा तोमर आहे, पण त्यांना शूटर दिदी म्हणून दादी म्हणून ओळखलं जायचं. बघतोय आपण की त्या बागपत जे विलेज आहे उत्तर प्रदेशमधनं तिथून त्या बिलॉंग करतात. 60 वर्षानंतर त्यांनी शूटिंग करायला स्टार्ट केली आणि त्यानंतर आपण त्यांनी मोठे नॅशनल कॉम्पिटिशन जिंकल्या होत्या. त्यांच्या इन्स्पिरेशनमध्ये बॉलिवूडमध्ये सान की आग नावाची एक मूवी देखील आली होती आणि स्त्री शक्ती सन्मान सारखे सिनियर सिटीजनसाठी असणारे पुरस्कार देखील त्यांनी जिंकलेले आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट जी न्यूज आहे ती वर्ल्ड अस्थमा डे बद्दलची न्यूज आहे की जो 1st ट्यूजडे ऑफ मे, जो मेच्या पहिल्या ट्यूजडेला आपण काय करतो सेलिब्रेट करतो. ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कोलॅबरेटिव्ह ऑर्गनायझेशन फाउंडेड 1993 यांच्या मार्फत काय केलं जातं की वर्ल्ड अस्थमा डे सेलिब्रेट केला जातो. फार महत्वाचं कोण सेलिब्रेट करते वर्ल्ड अस्थमा डे, तर इथं बघतोय आपण की ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा, आणि हे काय आहे तर ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची कोलॅबरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे जी 1993 मध्ये काय झाली होती की फॉर्म झाली होती. या वर्षीची थीम जी आहे ती आहे अनकव्हरिंग अस्थमा मिसकन्सेप्शन. तर ह्या ज्या डेच्या थीम मधून या वर्षीच्या थीम मधून आपण काय करतो की अस्थमाबद्दलच्या असणाऱ्या मिसकन्सेप्शन जे आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय. जगामध्ये आपण विचार केला WHO एस्टिमेशननुसार जवळपास 339 मिलियन लोक हे अस्थमाने इन्फेक्टेड आहेत आणि जर आपण 2016चा विचार केला तर जवळपास 4,17,918 डेथ्स ज्या होत्या त्या अस्थमामुळे झालेल्या बघायला आपल्याला मिळतील याच्यामध्ये. नेक्स्ट जी न्यूज आहे ती इंटरनॅशनल मिडवाईज डे बद्दलची न्यूज आहे की जो आपण 5 मे रोजी काय करतो की ऑब्झर्व करतो. इथं बघतोय आपण की या वर्षीची थीम जी आहे ती फॉलो द डेटा इन्व्हेस्ट इन मिडवाईज नावाची ही या वर्षीची थीम आहे. पुढे बघतोय आपण की युनायटेड नेशन्स फंड ऑन पॉप्युलेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ मिडवाईज या सगळ्यांनी मिळून काय केलेलं की यावर्षी इथं बघतोय आपण की स्टेट ऑफ द वर्ल्ड मिडवायफरी हा रिपोर्ट जो आहे 2021 तो त्यांनी काय केला की पब्लिश करण्याचं काम केलेलं आहे. इथं बघतोय आपण की फर्स्ट सेलिब्रेटेड May 7, 1991 म्हणजे पहिल्यांदा जो सेलिब्रेट झाला होता तो 7 मे 1991 पर्यंत सेलिब्रेट झाला होता. 50 देशांच्या मध्ये जवळपास सेलिब्रेशनचं काम झालं होतं. 1987 ची एक कॉन्फरन्स होती नेदरलँडमध्ये पार पडलेली. त्या कॉन्फरन्समध्ये पहिल्यांदा असा एखादा डे सेलिब्रेट करावा असं प्रपोजल मांडण्यात आलं होतं. त्यानंतर आपण बघतोय की इथं की 1992 पासून तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा इंटरनॅशनल मिडवाईज डे आपण काय करतोय की सेलिब्रेट करण्याचं काम करतोय. पुढचा जो न्यूज आहे ती वर्ल्ड हँड हायजीन डे हा जो आपण आहे तो आपण 5 मेला ऑब्झर्व करतो, त्याच्याविषयीची न्यूज आहे. दरवर्षी आपण 5 मेला हा डे सेलिब्रेट करतोय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कडून WHO कडनं हा डे काय करतो सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम जी आहे ती सेकंड सेव्ह लाईफ क्लीन युअर हँड्स नावाची या वर्षीची थीम. आणि कोविडच्या मिड्स मध्ये आपण बघतोय की हात धुणं किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. वारंवार वेगळ्या इन्स्टिट्यूट्स कडनं काय केलं जाते की हात धुणं किती महत्वाचं आहे हे लोकांना सांगण्याचं काम केलं जाते. पुढे बघतोय आपण की US मध्ये आपण बघतोय की एका मोठ्या सोलार एनर्जी प्रोजेक्टला मान्यता मिळालेली आहे. जवळपास बघतोय की या प्रोजेक्टच्या माध्यमातून कॅलिफोर्निया डेझर्टमध्ये हा प्रोजेक्ट उभा केला जाणार आहे. 90,000 घरांना याच्या मार्फत काय केलं जाणार आहे की इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्याचं काम या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रोजेक्टेड आहे. पुढे बघतोय आपण की जवळपास 2,000 एकर वरती हा प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट एस्टॅब्लिश केला जाणार आहे कॅलिफोर्नियामध्ये. जवळपास $550 मिलियन याच्यामध्ये काय असणार की लागत असणार आहे. जो बिडेन जे प्रेसिडेंट नवीन आहेत त्यांनी क्लायमेट चेंज विषयी सिरियस जे काही अटेम्प्ट आहेत ते करण्याचा प्रयत्न करतायत आणि याच्या मार्फत ते प्रयत्न करतायत की जे रिन्युएबल एनर्जी आहे ते रिन्युएबल एनर्जीचा जो काय एकूण स्टेक आहे देशाच्या एनर्जी मधला तो वाढावा यासाठी आपण बघतोय की त्यांनी हे नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलेले आहे.
पुढचं बघतोय आपण की नेशन्स फर्स्ट ड्रायव्हिंग वॅक्सिनेशन सेंटर हे जे आहे ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. मुंबईचे जे काही MP आहेत राहुल शेवाळे यांनी काय केलेलं आहे की हे ड्रायव्हिंग वॅक्सिनेशन सेंटर सुरू केलेलं आहे. सुरुवात जी आहे ती पार्किंग लॉट मध्ये झाली आहे. कोहिनूर स्क्वेअर टॉवरचा जो पार्किंग लॉट आहे तिथून त्याची सुरुवात झालेली आहे आणि देशामध्ये हे पहिल्याच प्रकारचं ड्रायव्हिंग वॅक्सिनेशन सेंटर असणार आहे. याच्यामार्फत जे लोक ज्याला आपण डिसॅबिलिटीज लोक आहेत, जे लोक वॅक्सिनेशन सेंटर पण जाऊ शकत नाही की ज्यांची स्वतःची व्हेकल नाही, त्यांना या स्कीम अंतर्गत किंवा या नवीन ड्रायव्हिंग सेंटरच्या माध्यमातून त्यांना व्हेकल्स देखील प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ड्रायव्हिंग सेंटर वॅक्सिनेशन सेंटरच्या मार्फत केलं जाणार आहे. वॅक्सिनेशन सध्या फार मोठा इश्यू चालू आहे, वेगवेगळ्या स्तरावरती वॅक्सिनेशन करण्याचं काम चालू आहे आणि त्याचाच एक इनिशिएटिव्हचा पार्ट म्हणून आपण बघतोय की हे ड्रायव्हिंग वॅक्सिनेशन सेंटर मुंबईमध्ये पहिल्यांदा सुरुवात होते. पुढची न्यूज आहे ती 5G बद्दलची न्यूज आहे. गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सना ह्या 5G टेक्नॉलॉजीच्या ज्या काही ट्रायल्स आहेत त्या ट्रायल्स कंडक्ट करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. ऍप्लिकंट्समध्ये आपण बघतो की भारतीय एअरटेल लिमिटेड, रिलायन्स जिओ, इन्फोकॉम लिमिटेड, वोडाफोन आयडिया लिमिटेड आणि MTNL हे सगळे लोक याच्यामध्ये काय की ऍप्लिकंट्स आहेत आणि हे लोक काय करणार आहेत की 5G टेक्नॉलॉजीची चाचणी घेणार आहेत. याच्यामध्ये बघतोय आपण की टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स हॅव टाइड अप विथ ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स अँड टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स. कोण कोण आहे त्याच्यामध्ये तर एर्किन्सन, नोकिया, सॅमसंग अँड सी डॉट ही सगळी याच्यामध्ये काय की ओरिजिनल टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर असणार आहेत. त्याचबरोबर रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही देखील काय करणार की स्वतःची जी इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आहे ती देखील याच्यामध्ये काय करणार आहे की चेक करणार आहे. महत्वाचं काय याच्यामध्ये की गव्हर्नमेंटने त्यांना सांगितलेलं आहे सगळ्या ट्रायल घेणाऱ्या लोकांना की ज्या ट्रायल्स असतील त्या ट्रायल्स इथं बघितलं आपण की रुरल आणि सेमी अर्बन या ठिकाणी ह्या ट्रायल्स घ्यायचे, कारण का 5G टेक्नॉलॉजीचे काही जे फायदे आहेत ते देशाच्या सगळ्या भागांच्या मध्ये प्रोलिफरेट होणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या ट्रायल्स असतील त्या ट्रायल्स जसं तुम्ही अर्बन याच्यामध्ये एरियामध्ये घेताय तशाच त्या रुरल आणि सेमी अर्बन मध्ये घेण्याची पण गरज आहे, कारण का आपण बघतोय की बऱ्यापैकी ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर जो होतो किंवा यूज जो होतो तो मेट्रो सिटीजला मेजॉरिटी होतो. अर्बन एरियापर्यंत रुरल एरियापर्यंत पोहोचायला त्याला वेळ लागतो. तर त्यासाठी ट्रायल्सच तुम्ही काय करायचे की या रुरल आणि सेमी अर्बन एरियापासून घ्यायचे असे तुम्हाला गव्हर्नमेंटकडे त्यांना इंडिकेशन दिलेले आहेत. पुढची जी न्यूज आहे ती RBI कडून न्यूज आहे. RBIने काय केली की जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जवळपास 35,000 कोटींच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज त्यांच्या नवीन GSAP 1.0 या प्लॅन अंतर्गत मे 20 पर्यंत खरेदी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आपण बघतोय की हा सेकंड परचेस असेल. याच्या आधी आपल्या RBIने काय केलंय की 25,000 कोटींचा ज्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज होत्या त्या परचेस केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ओपन मार्केट ऑपरेशन थ्रू हा परचेस केला जाणार आहे. आणि आपण बघतोय की कोविडच्या मिड्समध्ये जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्या प्रॉब्लेम्सना किंवा इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी RBI कडे काय केलं नाही की त्यांचा नवीन जो हा प्लॅन आहे त्याचा प्लॅनचं नाव काय आहे तिथं आपण आता बघितलं की GSAP नावाचा हा प्लॅन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. ह्या इन्स्ट्रुमेंट अंतर्गत RBI तुमची काय करते की टार्गेट आहे की जवळपास 1,00,000 कोटी च्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज खरेदी करण्याचं काय की ह्या ह्या क्वार्टरपर्यंत त्यांचं काय असणार की प्लॅनिंग असणार आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती बजाज हेल्थकेअर बद्दलची न्यूज आहे. बजाज हेल्थकेअरनं त्यांच्या कोविड ट्रीटमेंटसाठी नवीन टॅबलेट विकसित केलेलं आहे. त्याला त्यांनी नाव फविजाज हे दिलेलं आहे आणि त्याला ड्रग रेग्युलेटरी ऑफ इंडिया यांच्याकडनं काय केलेलं आहे की मान्यता मिळालेली आहे. आणि बजाज हेल्थकेअर काय करू शकतात की आता ह्या ज्या टॅबलेट्स आहेत ह्या टॅबलेट ज्या आहेत त्या अँटीव्हायरल टॅबलेट्स आहेत, इथं बघतोय आपण त्यांच्याकडून लॉन्च करण्यात येणार आणि कोविड 19च्या ट्रीटमेंटमध्ये ह्या यूज केल्या जाणार आहेत. आणि ह्या आता मार्केटमध्ये त्यांना यूज करण्यासाठी परवानगी ड्रग अथॉरिटीकडून मिळालेली आहे. ही फार महत्त्वाची न्यूज आपल्याला कोविडच्या मध्ये बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती सिंगर पिंक यांच्याबद्दलची न्यूज आहे. तर सिंगर पिंक यांना आयकॉन अवॉर्ड ॲट बिलबोर्ड म्युझिक ह्या ठिकाणी त्यांना तो मिळालेला आहे. हा जो अवॉर्ड आहे तो इट विल बी ऑनर्ड विथ द आयकॉन अवॉर्ड ॲट द आपण 2021 बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड. The award aims to recognize artists who have achieved success on the Billboard charts and left an impact on music. जे बिलबोर्डचे चार्ट्स आहे त्याच्यावरती चार्ट्स म्हणजे जे आपण म्हणतो म्युझिक ज्यांचं फार फेमस आहे त्या लोकांना हा अवॉर्ड दिला जातो. आपण जर पाठीमागचे अवॉर्ड विनर बघितले तर स्टीव्ह वंडर, प्रिन्स, जेनिफर लोपेज, नील डायमंड, सेलिन डॉयन, चेर, जॅनेट जॅक्सन, मरियो कॅरे, ग्रॅथ बुक्स ह्या सगळ्या लोकांना काय कळलं की ह्या पुरस्कार मिळाला होता. आणि आता नवीन नाव त्याच्यामध्ये ऍड होते म्हणजे की सिंगर पिंक यांना देखील ह्या बिलबोर्ड म्युझिक अवॉर्डचा आयकॉन अवॉर्ड काय झाला की मिळालेला आहे. पुढची न्यूज आहे ती वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप बद्दलची न्यूज आहे. मार्क सेल्बी यांना ही यांनी यावेळी स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली आहे. इंग्लंड या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली होती. 17 एप्रिल ते 3 मे दरम्यान ही स्पर्धा पार पडली होती. आणि चौथ्यानं मार्क सेल्बी काय म्हणतात की हे स्नूकर चॅम्पियन बनता येते. त्यांनी या चॅम्पियनशिपमध्ये शॉन मर्फी यांना 18-15 या फरकाने काय केलंय की पराभूत केलेलं आहे. आणि आपण बघतोय की 2014
2016, 2017 आणि त्यानंतर 2021 मध्ये तुमची काय करणार की मार्क सेल्बी हे स्नूकर चॅम्पियनशिप म्हणून आता पुढे येत आहे. पुढची जी न्यूज आहे ती इंटरनॅशनल नो डाएट जो आहे तो 6 मेला आपण ऑब्झर्व करू त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे. तर आपण 6 मेला दरवर्षी आपण सेलिब्रेट करतो. लाईट ब्लू रिबन हे त्याचे काय की सिम्बॉल आहे आणि आपण बघतोय की फॅट ऍक्सेप्टन्स अँड बॉडी शेप डायव्हर्सिटी यासाठी हा डे सेलिब्रेट केला जातो की नो डाएट डेच्या निमित्तानं जे आपण बघतोय की हेल्दी लाईफस्टाईल जे आहे ते हेल्दी लाईफस्टाईल प्रमोट करणं, त्याचबरोबर अवेअरनेस पोटेन्शियल डेंजर्स ऑफ डाएटिंग अति जर झाला असेल तर त्याचे काहीतरी पोटेन्शियल डेंजर्स जे असतील त्याच्याबद्दलची अवेअरनेस पसरवण्यासाठी आपण काय बघतोय का इंटरनॅशनल नो डाएट डे आपण सेलिब्रेट करतोय. द फर्स्ट इंटरनॅशनल नो डाएट डे वॉज सेलिब्रेटेड इन द UK इन 1992. 1992 मध्ये पहिल्यांदा हा डे काय केला होता की सेलिब्रेट केला गेला होता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आधार बद्दलची न्यूज आहे की आधारच्या संदर्भात आपण बघतोय की गव्हर्नमेंट नोटिफाय सेक्शन 142 ऑफ द सोशल सिक्युरिटी कोड 2020 याच्या अंतर्गत काय होणार आहे इथं बघतोय आपण इट एम पोर्टल इथं बघतोय आपण बघा पहिल्यांदा सेक्शन 142 अंतर्गत काय होणार आहे की मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट कव्हरिंग ऍप्लिकेबिलिटी ऑफ आधार ह्यांच्या मार्फत म्हणजे लेबर मिनिस्ट्री मार्फत काय केलं आहे की लोकांचे जे लेबर आहे त्या लेबरचे आधार डिटेल्स काय केलं की कलेक्ट करणार आहेत. आधार डिटेल्स कशासाठी तर गव्हर्नमेंटच्या ज्या वेगळ्या व्हेरियस स्कीम्स आहेत वेगवेगळे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स लेबर्स पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण बघतोय की हा सेक्शन 42चा जो सोशल सिक्युरिटी कोड होता त्याच्या अंतर्गत त्यांना तो ऍक्सेस मिळणार आहे ज्याचा यूज करून ते ट्रॅक करू शकतील की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये आपण बघतोय की किती इथं बघतोय आपण तेच याच्यामध्ये अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे जे मायग्रंट वर्कर्स आहेत त्यांच्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होईल. इंटरस्टेट जे मायग्रंट वर्कर्स आहेत त्यांच्या याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे आणि याच्या मार्फत जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना जेव्हा हेल्प लागणार असेल ते हेल्प त्यांच्यामध्ये डायरेक्ट पोहोचण्यासाठी या इन्फॉर्मेशनचा काय केलं आहे की यूज केला जाणार आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती S&P ग्लोबल स्टँडर्ड अँड पुअर ग्लोबलची न्यूज आहे ज्यांनी मार्च मध्ये भारताची काही ग्रोथ रेट असेल तो 11% असेल असं प्रेडिक्ट केलं होतं पण त्याने आता तो काय केलं की थोडासा कमी केलेला आहे आणि तो ग्रोथ रेट आता 9.8% पण त्यांनी कमी असेल असं सांगितलं आहे कारण का सेकंड वेव्ह जे आहे त्या सेकंड वेव्हचा इम्पॅक्ट भारताच्या इकॉनॉमीवरती पडलेला आपल्याला बघायला मिळतोय. S&P बद्दल माहिती असेलच की न्यूयॉर्क मधली ही रेटिंग एजन्सी असेल बघायला मिळते. हेनरी गॉर्डन पोअर यांनी ही सुरू केली होती. 1860 ची फार जुनी ही रेटिंग एजन्सी आहे आणि त्यांनी भारताचे हे काय जे ग्रोथ रेटचं व्हॅल्युएशन आहे ते आता आपल्याला चेंज केलेलं बघायला मिळते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती RBI बद्दलची न्यूज आहे की शक्तिकांत दास यांनी SLTRO नावाची एक नवीन स्कीम चालू केलेली आहे. SLTRO काय आहे तर स्पेशल लॉंग टर्म रेपो ऑपरेशन. आपण बघतोय की कोविड-19च्या ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये सेंट्रल बँक विल कंडक्ट द स्पेशल ऑपरेशन ऑफ 10,000 crore ऍट रेपो रेट लेवलला आपण बघतोय होणार आहे आणि प्रामुख्याने हे स्मॉल फायनान्स बँक साठी असणार आहे. तिथं प्रामुख्याने उद्देश असणार आहे बघतोय आपण उद्देश काय असेल की फ्रेश लेंडिंग ऑफ अप टू 10 लाख पर बॉरोवर म्हणजे हा स्मॉल फायनान्स बँकच्या माध्यमातून आपण बघतोय की प्रामुख्यानं जे बिझनेस युनिट्स आहेत कुठले मायक्रो युनिट्स असतील किंवा स्मॉल इंडस्ट्रीज असतील तुमच्या यांना लोन देण्याचं काम तुमच्या स्मॉल फायनान्स बँक करतात. त्यांच्यामध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी RBI कडनं हे 10,000 कोटींचा स्पेशल लॉंग टर्म रेपो ऑपरेशन इम्प्लिमेंट केला जाणार आहे आणि याच्या मार्फत काय होणार आहे की जे इंडिव्हिज्युअल बॉरोविंग आहे म्हणजे जे इंडिव्हिज्युअल लेवलला 10 लाखापर्यंत लोन प्रोव्हाइड केलं जाते तर त्याला चालना मिळण्यासाठी RBI ने काय केलं की हा स्पेशल ज्याला म्हणतो आपण की प्रोग्राम जो आहे तो प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे. प्रोग्राम जो असणार आहे तो जवळपास ऑक्टोबर 31 पर्यंत हा प्रोग्राम काय असणार आहे की ओपन असणार आहे. ह्या मार्फत त्या स्मॉल फायनान्स बँक याचा फायदा घेऊ शकणार आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती IDBI बँक बद्दलची न्यूज आहे. IDBI बँक मध्ये आपण आता बघितलं असेल की तुमच्या स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंटचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर LIC आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिळून जवळपास 94% स्टेक IDBI बँकेमध्ये होल्ड करत होते. तर आता हा याची डिसइन्व्हेस्टमेंट सुरू होईल आणि यातून आपले स्टेक जे असतील ते स्टेक प्रायव्हेट प्लेयर्सना विकण्याचं काम चालू होणार आहे. सो गव्हर्नमेंट आता जे बँकांचं आपण बघतोय की खाजगीकरण करत होतं त्याच्या प्रोसेसचा हा पार्ट असलेला बघायला मिळते. नेक्स्ट जी न्यूज आहे ती मारियो रेसा यांच्याबद्दलची न्यूज आहे की ज्यांना युनेस्कोचा गुलमर्ग यांना वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज अवॉर्ड जो आहे तो अवॉर्ड मिळाला होता. इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझमसाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय. पुढे बघतोय आपण की इथं प्राइज मनी जो असेल तो प्राइज मनी जवळपास $25,000 हा प्राइज मनी असणार आहे. बरंच मोठं काम आहे त्यांचं वर्ल्ड प्रेसमध्ये. इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझमसाठी त्यांच्यावरती बऱ्याच केसेस देखील सुरू आहेत, त्यांच्या ऑनलाईन ट्रायल्स देखील सुरू आहेत. इथं बघतो आपण की CNNच्या लीड इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. एशियासाठीच्या ABS CBN न्यूज साठी देखील त्यांनी करंट अफेअर्स मध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना आता आपण जो पहिली न्यूज बघितली होती कुठली तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे तर त्याची जी कॉन्फरन्स झाली होती त्या कॉन्फरन्समध्ये त्यांना हा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे त्यांच्याविषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर
इथं बघतोय आपण की मॅनेजर ऑफ ऑनलाईन आउटलेट रॅपलर जे त्या आहेत की मॅनेजर म्हणून काम करतायत. इथं बघितलं आपण की जो प्रेस फ्रीडम ग्लोबल कॉन्फरन्स ज्याची आपण पहिल्या स्लाइडमध्ये आपण डिस्कस केली होती, त्याची थीम काय होती, थीम ऑफ इन्फॉर्मेशन ॲज अ पब्लिक गुड. त्याच्या ह्या कॉन्फरन्समध्ये त्यांना काय मिळालं की हा पुरस्कार प्रोव्हाइड करण्याचं काम करण्यात आलं आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती द फाईट वॉर अगेन्स्ट कोविड-19 इंडियन आर्म फोर्सेस लॉन्चेस ऑपरेशन कोजीत. सो हे फार महत्वाची इंडिकेशन आहे. सध्या आपण देशामध्ये कोविडची सिच्युएशन फार गंभीर बनलेली आहे आणि ह्या सिच्युएशनमध्ये इंडियन आर्मी आपल्या समोर येते आणि त्यांनी काय केलं की हे कोजीत नावाचं ऑपरेशन त्यांनी स्टार्ट केलेलं आहे आणि या ऑपरेशन अंतर्गत ऑक्सिजन सप्लाय करणं, बेड सप्लाय करणं आणि बाकीच्या गोष्टी सप्लाय करण्याचं काम हे इंडियन आर्मीकडनं होणार आहे. आणि आपण बघतोय की लेफ्टनंट जनरल कानिटकर ह्या काय करतील की ह्या सगळ्या कोजीत ऑपरेशनला लीड करण्याचं काम करतील. थर्ड वुमन टू बिकम 3 स्टार जनरल. ही फार महत्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की लेफ्टनंट जनरल कानिटकर जे आहेत त्या तिसऱ्या वुमन आहेत ज्या काय की 3 स्टार जनरल आपल्याला बघायला मिळतील. नेक्स्ट जी न्यूज आहे ती वर्ल्ड ॲथलेटिक देवतेची न्यूज आहे, जो आपण 7 मे रोजी काय करतोय की ऑब्झर्व करतो आपण. इंटरनॅशनल अमेच्युअर ॲथलेटिक फेडरेशन कडनं हा दिवस सुरू करण्यात आला होता आणि टू प्रमोट पार्टिसिपेशन इन स्पोर्ट्स अमंग द यंगस्टर्स. तरुण लोकांचं काय की ह्या ह्याच्यामधलं कशामधलं तर ॲथलेटिक्समधलं पार्टिसिपेशन वाढावं यासाठी हा दिवस सुरू करण्यात आला होता. आणि आता बघतोय आपण की प्रोजेक्ट जो आहे, कुठला प्रोजेक्ट, ॲथलेटिक्स फॉर बेटर वर्ल्ड. या प्रोजेक्ट अंतर्गत आपण काय करतोय की हा जो वर्ल्ड ॲथलेटिक्स डे आहे तो डे आपण सेलिब्रेट करण्याचं काम करतोय. पुढची न्यूज आहे ती रवींद्रनाथ टागोर यांच्या अॅनिव्हर्सरी बद्दलची न्यूज आहे, जी 7 मे रोजी आपण काय करतो की ऑब्झर्व करतो आपण. इंडियाचे नोबेल लॉरेट्स आहेत रवींद्रनाथ टागोर. 25 तारखेला त्यांची काय असते की ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो बंगाली महिन्यानुसार. त्याला 25 बोईशक, कारण का बंगालमध्ये नवीन वर्ष असताना आपण भविष्य म्हणतो आपण, ते आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. तर याला आपण इथं बघतोय की त्याला 25 बोईशक नावानं त्याला सेलिब्रेट केलं जातं. पोएट, फिलॉसॉफर, पॅट्रियट, सोशल थिंकर असे वेगळ्या क्षेत्रामध्ये टागोर यांनी काम केलं बघायला मिळते. ही हॅज नोन एज ब्रॅड ऑफ बंगाल, हे त्यांची ओळख आहे. फार रिनाऊंड नेम असलेलं आपल्याला बघायला मिळते बेंगॉलमधलं. नेक्स्ट जी न्यूज आहे ती बीआरओ याच्याबद्दलची न्यूज आहे. बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. ही जी संस्था आहे ती आपला 66वा रेझिंग डे आहे सेलिब्रेट करते. रोड कन्स्ट्रक्शनचं काम करते ही एजन्सी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ही एजन्सी येते. त्यानंतर आपण बघतो की नॉर्दर्न अँड वेस्टर्न फ्रंटियर जे आहेत त्याच्यामधलं स्ट्रॅटेजिक रिक्वायरमेंट जे असतील आर्मीच्या, त्याच्यासाठी ही संस्था काम करते. जवळपास 60,000 किलोमीटरचे रोड आतापर्यंत या संस्थेनं बांधलेले आपल्याला काय घेतले की बघायला मिळतील. इथे बघतोय आपण की भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान यांच्यामध्ये देखील कॉन्ट्रीब्युशन यांनी केलेलं आपल्याला बघायला मिळते. पुढची न्यूज आहे ती स्टॉप टोकियो ऑलिम्पिक्स जे आहे, पाठिंबाच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा. इथं बघतोय आपण की कोविडच्या सिच्युएशनमुळे थांबवण्यात आली होती आणि आता परत ती काय होती की प्रोजेक्टेड आहे यावर्षी होणं. पण टोकियोमधनं लोकांचा काय होते की मोठा विरोध होतोय. जी ऑनलाईन पिटिशन होती त्याला जवळपास 2 लाख लोकांनी सिग्नेचर केले की ही स्पर्धा होऊ नये. स्टॉप टोकियो ऑलिम्पिक नावाचे ही ऑनलाईन कॅम्पेनिंग होतं. त्याच्यामध्ये जवळपास 2 लाख लोकांनी सिग्नेचर केलेलं आहे की जी जुलै 23ला ही स्पर्धा होणार आहे ती काय होणार होती ती आपण पोस्टपोन केली होती आणि ती यावर्षी देखील होऊ नये असं लोकांचं म्हणणं आहे. पण आपण होती जे ऑर्गनायझर्स आहेत ते ऑर्गनायझर्स ठाम आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काय करणार आहे की ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा कंडक्ट करणारच, याच्यामध्ये कुठलाही व्यत्यय येणार नाही. फायझर आणि जर्मन पार्टनर जे आहेत बायो एंड टेक यांनी काय केलेलं आहे की जे पार्टिसिपेट असतील लोक त्यांना वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करण्याचं, हेल्प म्हणून प्रोव्हाइड करण्याचं काय त्यांनी वचन दिलेलं आहे. त्यामुळे ही नवीन एक मुवमेंट आपल्याला बघायला मिळते की स्टॉप टोकियो ऑलिम्पिक्स. काय होते पुढे आपण नंतरच्या डेव्हलपमेंट आपण डिस्कशन करूया. बजाज फायनान्ससाठी आपण होती की एक मोठी न्यूज आहे. बजाज फायनान्स मध्ये बघतोय आपण की पेटीएम आणि अमेझॉन प्रमाणे त्यांना पेमेंट सेगमेंटमध्ये त्यांना नॉन बँकिंग लेंडर फॉर म्हणून त्यांना काय केलं की परवानगी मिळालेली आहे. बजाज फायनान्ससाठी एक मोठा आपण म्हणतो की अचिव्हमेंट असणार आहे आणि याच्या मार्फत ते काय करणार आहे की ऑपरेशन ऑफ सेमी क्लोज्ड प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स विथ पर्शुबल व्हॅलिडिटी हे त्यांना काय मिळणार की याच्या अंतर्गत मिळणार आहे. ज्याप्रमाणे अमेझॉन पे आहे, ज्याप्रमाणे पेटीएम आहे, त्याप्रमाणे आता बजाज पे नावाचं नवीन ऍप्लिकेशन आपल्याला आलेलं बघायला मिळेल आणि यामार्फत ते काय करतील की त्यांचे हे डिजिटल व्यवहार किंवा डिजिटल पेमेंटचे व्यवहार ते कंडक्ट करतील. पुढची जी न्यूज आहे ती वर्ल्ड रेड क्रॉस अँड रेड क्रिसेंट डे बद्दलची न्यूज आहे. हा जो दिवस आहे तो आपण 8 मे रोजी काय करतो सेलिब्रेट करतो. यावर्षीची थीम जी आहे ती टुगेदर वी आर अनस्टॉपेबल अशी या वर्षीची काय की थीम आहे.
बर्थ ऑफ हेनरी डुनांट जे रेड क्रॉसचे फाउंडर होते त्यांच्या मेमरीमध्ये आपण काय करतोय की हा डे आपण सेलिब्रेट करतोय. हेनरी डुनांट यांना नोबेल पीस प्राइज देखील मिळाला होता, तर त्यासाठी आपण काय करतोय की हा डे सेलिब्रेट करतोय. सो ह्या वीकच्या ज्या करंट अफेअरच्या न्यूज होत्या आपण डिस्कस करून झालेल्या आहेत. तुमच्या जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.